स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी 25 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे या नराधमानं 26 वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचं भासवत बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली। या घटनेनंतर संतापाची लाट पसरली। नराधम आरोपीला तब्बल 72 तासांनी शुक्रवारी पहाटे गुनाट गावामधील स्थानिकांच्या मदतीने अटक करण्यात आली। या प्रकरणी पुणे पोलिसांकडे आरोपी विरोधात सबळ पुरावे मिळाले असल्याची माहिती शनिवारी मिळाली। दरम्यान शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी ससून रुग्णालयात केली आहे। तो अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे। तर या प्रकरणात होत असलेल्या अनेक दाव्यांमुळे अनेक संभ्रम निर्माण झालेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर अत्यंत बारकाईने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना तपास पथकाला दिलेल्या आहेत। न्यायालयानं नराधम आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशातच आरोपीच्या बाजूने त्याची पत्नी, वकील आणि होणाऱ्या इतर दाव्यांमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिले। आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाला असल्याचं सांगितल्यानं या संपूर्ण घटनेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर दुसरीकडे दत्ता गाडेच्या पत्नीने देखील या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आरोपीबाबत अनेक वावड्या उठवल्या गेलेल्या आहेत। तो समलैंगिक असून त्याद्वारे तो पैसे कमवायचा अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। अशातच आता आणखी एक चर्चा समोर येते, ती म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडे हा तृतीयपंथी असल्याचा तसंच समलैंगिक असल्याचं सांगत असायचा, अशा देखील चर्चा आता रंगलेल्या आहेत। दरम्यान आरोपी विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे।